नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। कर्जमाफीसह रोजगाराच्या मागणीसाठी शरद पवार पक्षाचे धुळ्यात आंदोलन। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सरकारने ठोस निर्णय घ्यावा, तसेच राज्यातील युवकांना रोजगाराच्या पुरेशा संधी उपलब्ध करून द्याव्यात या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने धुळे जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। दरम्यान शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला असून कर्जाचा वाढता बोजा त्यांच्यासमोर मोठे संकट निर्माण करत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने सर्वसमावेशक कर्जमाफीचा निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। तसेच शिक्षण पूर्ण करूनही अनेक युवक रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत। युवकांना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी देखील आंदोलक पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे। शेतकरी आणि युवकांच्या प्रश्नाकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेला। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या वतीने कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात येत आहे। आजची वाढती महागाई, बेरोजगारी व शेतकऱ्यांना फसवी कर्जमाफी याच्या संदर्भात आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देत आहे। याकरिता कलेक्टर सरकारने, महाराष्ट्र सरकारने, देशाच्या सरकारने जर याच्यावर विचार नाही केला तर आम्ही याच्या पुढे तीव्र आंदोलन करण्याचा आमचा मानस आहे।